हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सृष्टीमध्ये 3 गुण कसे काम करतात त्याचा विचार आपला सुरू आहे. आणि श्लोक क्रमांक 39. यत्तदग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदावृतम्. तामस सुखाबद्दल सांगणारा सिद्धांताचा हा श्लोक 39 क्रमांकाचा होता, जो मागच्या सत्रामध्ये त्याचा आपण काही भाग त्याचं चिंतन केलं. अर्थ काय या श्लोकाचा? भोगकाळी आणि परिणामीही म्हणजे भविष्यात अंतःकरणात मोह निर्माण करणारे निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख आहे त्याला तामस सुख म्हणतात. आणि अशा या तामस सुखाचा आपण बऱ्यापैकी विस्तार विविध अशा प्रकारच्या अध्यायातून श्लोक आणि ओव्याच्या द्वारे पाहिला. आता या संदर्भात माऊलींच्या ज्या 2 ओव्या शिल्लक आहेत त्यातली 811 क्रमांकाच्या ओवीपासून या सत्रामध्ये आपण चिंतन करूया. या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. दोन्ही ओव्यामध्ये सिद्धांतच सांगतात. 811 आणि 812. ओवी अशी आहे. ते करता कर्म कर्मफळ ते त्रिपुटी एकी केवळ वाचुनी काहीची नसे स्थूल सूक्ष्मी ये. करता कर्म व कर्मफळ या त्रिपुटी व्यतिरिक्त या स्थूल व सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, आवडीची पूर्तता होण्यासाठी, ह्या अनुरूप घटना घडवून आणण्यासाठी, म्हणजेच मी करतो, मी मिळवितो, मी भोगतो या कर्तृत्वाहंकाराने, देहाहंकाराने युक्त होऊन जो कर्म करतो तो करता. अशा कर्त्याने केलेल्या क्रियांचा समूह म्हणजे कर्म. त्यामुळे बंधरूपाने भोगणे कर्म प्राप्त झालेले असते. असे कर्माद्वारे प्राप्त होणारे कर्मफळ. अशी कर्ता, कर्म आणि कर्मफळ ही त्रिपुटी असते. ही त्रिपुटी जन्ममृत्यूचक्रास कारणीभूत असते व सृष्टीचे चक्र चालविले जाते आणि आत्मस्वरूपापासून दूर दूर नेते. वरील सिद्धांताच्या व्यत्यासाद्वारे आत्मप्राप्तीत कर्मयोगाचे असलेले प्राधान्यही लक्षात घ्यावे. आतून निवृत्ती म्हणजे फलाकांक्षारहितता व साक्षीभाव जोपासने, त्याला म्हणायचं आतून निवृत्ती. व बाहेरून प्रवृत्ती म्हणजे कुटुंब, समाज, देशाप्रती मातेसारखी जबाबदारी स्वीकारून नीती व्यवहारशास्त्राचे तसेच वेदशास्त्राद्वारे तपासून व निर्धारित करून घेतलेले कर्म समग्रतेने स्वतःस कार्यात झोकून देऊन करणे म्हणजे प्रवृत्ती. हे कर्मयोगाचे तत्व सात्विक कर्माचा डोंगर उभा करते. त्याद्वारे सात्विक सुखाची प्राप्ती होते. सात्विक सुखाची व्याप्ती वाढत जाते, जी आत्मसाक्षात्कार प्राप्त करून देते. आणि यासाठी अध्याय क्रमांक 3 आणि ओवी 169 मध्ये माऊली आपल्याला काय सांगतात ते आपण पाहूया. या ओवीमध्ये माऊली कर्मयोगाचे विज्ञान सांगत आहेत. सक्ता कर्माणी हा पदच्छेद आणि त्यावर आधारित ही ओवी साधना सांगणारी आहे.
देखे फळाची आशा, आचरे कामुकू जैसा, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. अध्याय 3 ओवी 169. अर्थ पाहूया. हे पहा, एकदा उचित करणीय कर्म निर्धारित केल्यानंतर फलाची इच्छा करणारा व्यवहारी पुरुष फलाशेमुळे मग ती सत्ता, संपत्ती, कीर्ती, ऐहिक उन्नती, प्रित्यर्थ वगैरे वगैरे जसा स्वतःचा फायदा जास्तीत जास्त म्हणजे ऑप्टिमाइज करण्याच्या हेतूने 100% समग्रतेने रस घेऊन दक्षतेने कार्यक्षमतेने सर्व सामग्रीची जोड लावून कर्मामध्ये स्वतःचे सर्व व्यावहारिक ज्ञान व कौशल्य अर्थात मॅनेजमेंट स्किल्स लावून जसा कर्मावर भर देतो. हे सगळं माऊलींनी अत्यंत कमीत कमी शब्दात सांगितलंय. कर्मी भरू होवावा तैसा. अशा रीतीने कर्माचे आचरण निरीच्छ विद्वानाने करावे. आसक्त व्यवहारी व्यक्तीच्या कर्म करण्याची सर्व विशेषणे मुद्दाम दिली आहेत व ती स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वार्थासाठी जशी आवश्यक आहेत तशीच ती स्वतःच्या संस्थेच्या म्हणजे ऑर्गनायझेशन, समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे या सर्व क्रिया विशेषणांनी युक्त होऊनच कर्म करणे कर्मयोगाला अभिप्रेत आहे. फरक इतकाच की केंद्रबिंदू मी व माझे कुटुंबीय इतका संकुचित न ठेवता, स्वार्थी न ठेवता पूर्णतः व्यापक करावयाचा आहे. समाज, देश, पृथ्वी आणि विश्व असा व्यापक. किमान पक्षी स्वतःची नोकरी, व्यवसायाची सत्ता, कार्यक्षेत्र जेथपर्यंत पोचते तेथपर्यंतच्या सर्व लोकांचे हित जबाबदारी स्वीकारून जोपासावयाचे आहे. त्यासाठी चित्तात सतत सजगता व साक्षीभाव जोपासावयाचा आहे. कशाच्या तरी बाबतीत सजगता, कशाच्या तरी बाबतीत साक्षीभाव असे नको. शुद्ध सजगता, शुद्ध साक्षीभाव. सोबतीला रोजचा ध्यानाभ्यास हवाच. शुद्ध सजगता व साक्षीभाव जोपासण्यासाठी जबाबदारीची जाणीव व श्वासाचे अनुसंधान म्हणजे सोहमभाव खूप मदतीचे ठरते. ही साधना आत्मानुभूतीसाठी शीघ्र फलदायी आहे. म्हणून माऊली म्हणतात, कर्मी भर होवावा तैसा निराशाही म्हणजे निरीच्छ पुरुषाने मेघवृद्धाच्या वृष्टीप्रमाणे पुष्कळ कर्म करावे. म्हणजे कर्म हे अपरिहार्य आहे. ओवी क्रमांक 812 अशी आहे. आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इहे किरीटी, गुंफिली असे पटी ता तुम्ही जैसी. आणि अर्जुना, वस्त्राप्रमाणे ज्याप्रमाणे तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे कर्ता, कर्म, कर्मफल ही त्रिपुटी सत्व रजतम या 3 गुणांनी गुंफलेली आहे. कर्ता, कर्म व कर्मफळ या प्रत्येकात सत्व, रज, तम या 3 गुणाशिवाय दुसरे काहीही नाही. ओवी क्रमांक 811 व 12 मधील त्रिपुटी हे पद नेहमीच्या अर्थाने नाही. सारांश ओवी 811 मध्ये सांगितल्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म सृष्टीत कर्ता, कर्म, कर्मफल या त्रिपुटी व्यतिरिक्त काहीच नाही आणि या प्रत्येकात सत्व रजतम या गुणाशिवाय दुसरे काहीच नाही. त्यामुळे गुणाधारे कर्ता, कर्म आणि कर्मफलाचा विचार करता सात्विक कर्ता जो श्लोक 26 मध्ये सांगितला, सात्विक कर्म जो श्लोक 23 मध्ये सांगितला, अशा प्रकारचं कर्म करून सात्विक सुख हे कर्मफल म्हणजे श्लोक 37. विरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा सांगतो. सात्विक कर्म श्लोक क्रमांक 23, सात्विक कर्ता श्लोक क्रमांक 26
आणि सात्विक सुख हे कर्मफल श्लोक क्रमांक 37 मध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे कर्मफल प्रसाद रूपाने प्राप्त करतो व आध्यात्मिक उन्नती साधतो. राजसिक करता राजसिक कर्माद्वारे क्षणिक असलेले राजसिक सुख हे कर्मफळ मिळवतो आणि जन्म मृत्यूद्वारे स्वर्ग, नरक, पृथ्वी तसेच मनुष्य अथवा इतर देह अशा बंधनात अडकतो. व्यवहारातील सर्व ज्ञान व अनुभव त्रिपुटीद्वारेच प्राप्त होत असतो व आत्म्याचा अनुभव त्रिपुटीरहिततेनेच येत असतो. या प्रमुख सिद्धांतातील त्रिपुटीचे उदाहरणासह विवेचन ओवी 512 मध्ये आपण पाहिले होते. या त्रिपुटी पुढील प्रमाणे आहेत. द्रष्टा दृष्टी दृश्य, ज्ञाता ज्ञान ज्ञेय, कर्ता क्रिया कर्म, भोक्ता भोग भोग्य. प्रत्येक व्यक्ती द्रष्टा, ज्ञाता, कर्ता, भोक्ता अशी भूमिका बदलत राहते व त्या भूमिकेस अनुरूप असलेल्या त्रिपुटीद्वारे व्यावहारिक ज्ञान व अनुभव गोळा करीत असते. याप्रमाणे या अर्थाने अध्यात्मात त्रिपुटी या पदाचा नेहमी वापर होत असतो. प्रस्तुत व वरील ओवीमधील त्रिपुटी हे पद नेहमी ज्या अर्थाने त्रिपुटे हे पद वापरले जाते त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वापरले आहे. येथे त्रिपुटी म्हणजे कर्ता, कर्म व कर्मफळ हे तीन इतकाच अर्थ आहे. हे तिन्ही 3 गुणाद्वारे गुंफलेले आहेत. या तिघामध्ये 3 गुणाशिवाय दुसरे काहीही नाही. पुढचा श्लोक क्रमांक 40 सिद्धांत सांगणारा आहे. न तदस्ति पृथिव्या वा दिवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् स्त्रीर्भिर्गुणे. प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणापासून रहित अशी कोणतीही वस्तू म्हणजे प्राणी, पदार्थ, विचार, भावना, विकार पृथ्वीवर, स्वर्गामध्ये, देवामध्ये तसे इतरत्रही कुठेही नाही. अर्थात विश्वात कुठेही नाही. प्रत्येक प्राणी, वस्तू, विचार, विकार, भावना असे सर्व 3 गुणापासून बनलेले आहेत आणि त्याचं चिंतन याप्रमाणे आपण करू शकू. अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 6 मध्ये इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा संग, चेतना आणि धृती हे विकार असल्याचे सांगून अध्याय क्रमांक 13 श्लोकमध्ये 19 मध्ये विकार व गुण यांनाही प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असे तू जाण असे भगवंतांनी सांगितले. म्हणूनच माऊली पुढे ओवी क्रमांक 814 व 816 जे आता आपण त्याचा विचार पुढे करणार आहोत म्हणतात. जसा चिखलाचा गोळा मातीचा तसे सर्व जग केवळ 3 गुणांचे बनले आहे असे तू जाण. सारांश मनात विचाराद्वारे, भावनेद्वारे येणारा प्रत्येक विकार, मग तो राग असेल म्हणजे आसक्ती, द्वेष, सुख, दुःख, धृती हा 3 गुणापासून बनलेला असतो. मागील 2 ओव्यात आपण पाहिले की सात्विक कर्ता होऊन सात्विक कर्माची उभारणी करावयाची आहे. रजोगुण व तमोगुणाचा वेर करायचा आहे. त्यासाठी मनात येणाऱ्या राजसिक आणि तामसिक विचारांचा, भावनांचा, विकारांचा अव्यय करणे, त्याग करणे आवश्यक आहे. त्यासाठी सात्विक धृतीद्वारे सात्विक विचार, सात्विक भावना धारण करणे आवश्यक आहे असे लक्षात घ्यावे. त्यासाठी सात्विक धृतीचे महत्त्वही लक्षात घ्यावे. या श्लोकातील सत्वम या पदाचा अर्थ प्राणी व पदार्थ एवढाच मर्यादित न करता प्राणी, पदार्थ, विचार, भावना, विकार असा घ्यावा. त्यामुळे पुढील ओवीत माऊलींनी सत्वम या पदाचा अर्थ वस्तू असा केला आहे. आता या श्लोक क्रमांक 40 वर माऊलींनी
813 क्रमांकाची ही जी ओवी सांगितली आहे त्यामध्ये सिद्धांत सांगतात माऊली. म्हणोनी प्रकृतीच्या आलोकी न बंदिजे इही सत्वादिकी तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी आथी वस्तू. प्रकृतीच्या आविष्कारात म्हणजे आभासात अर्थात दृष्टीत या सत्वाधिक गुणांनी बांधली गेलेली नाही अशी एकही वस्तू, प्राणी, पदार्थ, विचार, भावना, विकार या लोकात व स्वर्गात नाही. आत्मा निर्गुण आहे. त्याच्या सर्व उपाधी 3 गुणांनी बांधल्या गेलेल्या आहेत. त्याप्रमाणे आत्मा उपाधियुक्त झाला म्हणजे मनुष्य प्राणी जीवाभावास प्राप्त झाला की तो मनुष्य प्राणी 3 गुणांनी बांधला जातो. आणि त्याकरता अध्याय क्रमांक 14 आणि श्लोक क्रमांक 5 आपण पाहणार आहोत. याच अध्यायातील प्रमुख सिद्धांत सांगणारी माऊलीची ओवी क्रमांक 518 अशी आहे. मनोनी ज्ञाना कर्मा करतया पाते जानये धनंजया जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. आपण अगोदर अर्थ पाहू आणि त्यानंतर आपण एक विशिष्ट भाग पाहणार आहोत. म्हणून अर्जुना, गुणभेदाने विचार न करता ज्ञान कर्म करता या तिघावर विसंबू नये. कारण राजस्व तामस हे 2 गुण जीवाला बांधणारे आहेत व सात्विक हा एकच गुण बंधनातून सोडविण्यास समर्थ आहे. आता आपल्याला चिंतन करायचं ते सृष्टीतील सर्व प्राणी, वस्तू, विचार, विकार, भावना त्रिगुणात्मक कशा आहेत. सत्व रजतम असे हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले 3 गुण अविनाशी आत्म्याला शरीरात बांधून ठेवतात. सृष्टीतील सर्व प्राणी, वस्तू, विचार, विकार, भावना त्रिगुणात्मक आहे व हे 3 गुण आत्म्याला बांधून ठेवतात. आत्मा अनुभवास येऊ देत नाहीत. प्रकृती ही या 3 गुणांची जन्मभूमी आहे. एकाच अंतःकरण प्रवृत्तीत हे 3 गुण असतात. अध्याय क्रमांक 14 आणि श्लोक क्रमांक 5 असा आहे. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. प्रकृती या 3 गुणाची जन्मभूमी आहे आणि एकाच अंतःकरण वृत्तीत हे 3 गुण असतात. असं चिंतन आपण ओवी क्रमांक 518चा विचार करताना केलेलं होतं. आपल्या याच 18व्या अध्यायामध्ये माऊली ओवी क्रमांक 525 म्हणतात. एवं सत्वरजतमा तिहीची एवढी असे महिमा जे त्रैविद्य आदि ब्रह्मा अंती कृमी. याप्रमाणे सत्वरजतम या तिघांचा महिमा एवढा आहे की या 3 गुणांनी ब्रह्मदेवापासून तो थेट किड्यापर्यंत सर्वांचे हे 3 प्रकार केलेले आहेत. लगेच पुढची ओवी अशी आहे. परी विश्वीची आघवी मांदी जेने भेदले गुणभेदी पडिली ती तव आदी ज्ञान सांगो. 526. परंतु ज्या ज्ञानाच्या भेदामुळे जगातील सर्व चराचर पदार्थांचा समुदाय 3 गुणांच्या भेदात सापडला आहे ते ज्ञान अगोदर सांगतो. मूळ स्थानावर येऊन आपण ओवी क्रमांक 813चं चिंतन केलं. 814वी ओवी अशी आहे. कैचे लोवे विन कांबळा मातीये विन मोदळा काजळे विन कल्लोळा होणे आहे. लोकरीशिवाय कांबळे आणि मातीशिवाय ढेकूळ म्हणजे चिखलाचा गोळा हे कसे बरे होणार. अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे काय. पाणी असेल तरच लाटा. पुढची ओवी अशी आहे. तैसे न होनी गुणाचे सृष्टीची रचना रचे
ऐसे नाही चिगासाचे प्राणी जात. 815. त्याप्रमाणे गुणाशी संबंध नसलेला त्रिगुणरहित असा या सृष्टीच्या रचनेमध्ये निर्माण होणारा असा कोणीच प्राणी नाही. सिद्धांत सांगणाऱ्या पुढच्या 2 ओव्या अशा आहेत. या लागी हे सकळ तिही गुणांचेची केवळ घडले आहे निखिळ ऐसे जान. 816. याकरिता हे सर्व जग केवळ 3 गुणांचेच बनले आहे असे जाण. अर्थात चिखलाच्या गोळ्याचे माती हे जसे उपादान कारण तसे जगाचे उपादान कारण 3 गुणांना जाण. मनात बुद्धीत बिंबवून धारण कर. प्रस्तुत ओवीतील सिद्धांत रूप ओवी 812 असल्याचे लक्षात घ्यावे. ओवी 812 परिच्छेद 1 आपण पुन्हा पाहू म्हणजे त्यात आपल्याला लक्षात येईल. काय म्हणतात? आणि हे तव त्रिपुटी जिही गुणी इही किरीटी गुंफिली असे पटी तातुवी जैसी. आणि अर्जुना, वस्त्राप्रमाणे ज्याप्रमाणे तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे कर्ता कर्म कर्मफल ही त्रिपुटी सत्वरजतम या 3 गुणांनी गुंफलेली आहे. कर्ता कर्म व कर्मफळ या प्रत्येकात सत्वरजतम या 3 गुणाशिवाय दुसरे काहीच नाही. आता ओवी 692 आणि 693 मध्ये माऊली काय म्हणतात तेही आपण एकदा पाहून घेऊ. अगा सत्वादी गुणी इही काही एक तिही ठाई नकिजेची एथ पाही जगा माझी. 692. अर्जुना, विचार कर. या सत्वादी 3ही गुणांनी या जगातील कोणत्या वस्तूचे 3 प्रकार केलेले नाहीत. 693 मध्ये माऊली सिद्धांत सांगतात. आगीन वसता पोटी कवन काष्टे असे सृष्टी तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिविध जे नोहे. पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात आहे का? त्याप्रमाणे गुणामध्ये जी 3 प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गात म्हणजे जाणिवेच्या कक्षेत कोणती वस्तू आहे? तर अर्थात उत्तर नाही असे द्यावे लागेल. आता प्रस्तुत ओवीतील सिद्धांतात बुद्धीचा निश्चय करा व त्यासाठी 2 मिनिटे डोळे बंद करून बसा. काय ओवी आहे? या लागी हे सकळ तिही गुणांचेची केवळ घडले आहे निखिळ ऐसे जाण. यावर चिंतन करण्याकरता 2 मिनिट आपण स्वस्थ बसावं. त्याकरता श्रवण बंद करावं आणि 2 मिनिटानंतर आपण डोळे उघडून पुढचं श्रवण करावं. गुणी देवा त्रयी लाविली गुणी लोकी त्रिपुटी पाडिली चातुर्वर्णा घातली सिनानी उळगे. 817. गुणांची शक्ती अशी अचाट आहे की गुणांनी देवाच्या पाठीमागे ब्रह्मा विष्णू शंकर असे प्रकार लावले. गुणांनी लोकात स्वर्ग मृत्यू आणि पाताळ असे 3 भेद उत्पन्न केले व या गुणांनी 4 वर्णांना निरनिराळे व्यवसाय लावून दिले. आता या गुणाविषयी इतकं तत्वचिंतन केल्यानंतर आपलं उद्दिष्ट काय आहे? तर गुणातीत होणे. अगोदर तमाचा त्याग करायचा. रजोगुण त्यातला खूपसा भाग त्याग आणि बराचसा भाग सत्व गुणामध्ये त्याचं रूपांतर करायचं. सत्वगुणामध्ये काही काळ स्थिर राहायचं आणि सत्वगुण काय आहे? हा सुद्धा सोन्याची बेडी म्हणवल्या गेलेला आहे. म्हणून त्याचाही त्याग करून जीवाला गुणातीत व्हावयाचं आहे. आता गुणातीत व्हावयाचं आहे, मग त्याकरता साधना काय करावी त्याविषयीचं चिंतन आपण करूया. प्रकृती आणि प्रकृतीचे सर्व कार्य त्रिगुणात्मक आहे. अंतःकरणातील प्रसन्नता, सरलता, अनासक्तता व आत्म अनात्म विवेक
जोपासण्यासाठी सत्वगुण वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. त्यासाठी सात्विक ज्ञान, सात्विक कर्म, सात्विक बुद्धी, सात्विक धृती आणि सात्विक सुख यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना अनुरूप जीवन घडविले पाहिजे. त्यासाठी चित्ताची सततची म्हणजे क्षण प्रतिक्षण अशी प्रवाही शुद्ध सावधानता, दक्षता म्हणजे प्युअर अवेअरनेसनेस हेच साधन आहे. शुद्ध सावधानता म्हणजे हेतुरहित सावधानता, निव्वळ फक्त सावधानता. पारिभाषिक शब्दात सांगायचे तर चिदाकाशाचे अनुसंधान ठेवावयाचे. त्यासाठी पूर्ण मौन व श्वासाचे सहाय्य घ्यायचे. सतत श्वासासोबत म्हणजे सोहमभाव, अजपाजप शब्दाशिवाय राहावयाचे. श्वास आतून बाहेर व बाहेरून आत ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणाचे म्हणजे टर्निंग पॉईंट अवधान ठेवावयाचे. ही साधना म्हणजे सोहम साधना अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 439 मध्ये विस्ताराने दिलेली आहे. ही साधना चंद्रभागेच्या वाळवंटात हळूहळू चालत व कोणतीही दृष्टीभेट न घेता करावी. चंद्रभागेच्या पैलतीरावर बसून चंद्रभागेकडे पाहत लक्ष केंद्रित न करता पंढरपुराकडे पाहत ही साधना करावी. अधूनमधून सत्रोद्रेक म्हणजे अश्रुपात झाला तर तो थांबवू नये. कुठलीही अपेक्षा न ठेवता ही ज्ञान साधना करावी. श्रद्धा व निष्ठेने करावी. रोज 1 तास द्यावा. ही साधना करताना पोटात किंचित भूक असावी. उन्हाचा त्रास होणार नाही हे पाहावे. सारांशाने भूक म्हणजे उपवास, मौन म्हणजे बाह्य व अंतर्मौन व श्वास या 3 विनामूल्य सेवकासोबत राहावयाचे. आपण काहीच करावयाचे नाही. सेवक सर्व करतात. या साधनेने म्हणजे ज्ञान साधनेने रजोगुण व तमोगुणाचा त्याग होतो. इतर साधने आवश्यकतेप्रमाणे आपोआप जोडली जातात. जसे आसुरी संपत्ती संपणे, दैवी संपत्ती वाढणे, निवृत्तीच्या पायावर प्रवृत्तीरूप कर्म करताना कर्माची गुणवत्ता व व्याप्ती वाढणे इत्यादी. प्रकृतीशी संबंध विच्छेद होऊन नैष्कर्म्यतेचा अनुभव येण्यासाठी, जीवनमुक्तावस्था येण्यासाठी वारंवार सत्वोद्रेक होणे आवश्यक आहे. आता या साधनेचा आग्रह का बरं करायचा? 3 पायी वाऱ्या आळंदी ते पंढरपूर व 3 चातुर्मास पंढरपुरामध्ये केलेल्यांनी रोज 1 तासाप्रमाणे ही साधना केली व रोज ध्यान, प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास केला तर खात्री ठेवा संपूर्ण ज्ञान अनुभवास येईल. ज्ञानाचे रूपांतर अनुभवात होईल. अपरोक्षानुभूती येईल. एकतरी ओवीच काय अख्खी ज्ञानेश्वरी अनुभवास येईल. माऊलींच्या भाषेत तळहातावर ठेवलेल्या रत्नाप्रमाणे आत्मा अनुभवास येईल. आत्म्याचा आत्यंतिक आनंद अनुभवास येईल. थोडक्यात जीवन मुक्तावस्था अनुभवास येईल. कित्येक वाऱ्या व कित्येक चातुर्मास पंढरपूरमध्ये केलेले जिज्ञासू व मुमुक्षी आहेत, पण जीवन मुक्तावस्था अजून प्राप्त झालेली नाही. त्यांच्यासाठी विशेष करून ही कळकळीची विनंती म्हणून लेखकाने नमूद केलेली आहे. कारण माऊलीचा एकमेव उद्देश आहे की श्रोत्यांना, वाचकांना, भक्तांना, साधकांना, उपासकांना आत्मानुभूती प्राप्त व्हावी आणि म्हणून ही साधना सांगितली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. आता
आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि त्यासाठी सुखासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ आणि मनात कोणताही विचार यावयास नको. आला तर त्याला झिटकारावयाचे नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये रमावयाचे नाही. त्या विचाराकडे साक्षीभावाने पहावयाचे आहे, जेणेकरून तो विचार जागच्या जागी विरून जाईल. मनातला शब्द संपला म्हणजे आत्मानुभूती, आत्म्याचं दर्शन, आत्मा अनुभवास येणे हे घडून येते. आणि त्यासाठी आपला सिद्धमंत्र माझी माऊली.